तर परदेशातल्या तरुणाईला देखील या शोभायात्रांची चांगलीच भुरळ पडलेली दिसून येते। जर्मनीतील जेनी नावाची तरुणी ही देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झाली आहे। जेनीचे कटवेच घेते बघा, जेनीचे कटवेच। गुढीपाडवा इथल्या या गिरगावातल्या ध्वज पथकामध्ये आपण पाहतोय की हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे, देशभरात प्रसिद्ध झाला आहे, जगभर देखील प्रसिद्ध झालेला आहे। आणि जगभर प्रसिद्ध झालेल्या आपल्या गुढीपाडव्याच्या या शोभायात्रेमध्ये, स्वागत यात्रेमध्ये आता विदेशी नागरिक देखील सहभागी झालेत। नुसते सहभागी झाले नाही आहेत, तर खास मराठमोळ्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत आहेत जर्मनीच्या नागरिक, त्यांचं नाव आहे जेनी, आणि त्या इथे सहभागी झालेत। आपल्याला पाहायला मिळतं। आपण थेट त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलणार नाही तर हिंदीमध्ये ते बोलतात की मी हिंदीमध्ये बोलू शकते, आपण त्यांच्याशी बोलूया। आपका स्वागत है न्यूज़ 18 मराठी में। आप एक मराठी ड्रेस में यहाँ पर आए हो, कैसा लगता है आपको, किस तरह से? बहुत अच्छा। एक्चुअली ये नौवारी साड़ी है और एक्चुअली हम नौवारी साड़ी पहनते हैं क्योंकि हम मतलब मैं और एक्चुअली ये हाँ टीम अखाड़ा है पुणे से, मर्दानी खेल खेलते हैं तो इसलिए नौवारी साड़ी पहनते हैं। तो आप भी मर्दानी खेल खेलेंगे? हाँ उसके बाद थोड़ी देर या मराठी आप ड्रेसिंग किया है तो आपको कैसा लगता है? बहुत अच्छा लग रहा है इसमें? बहुत अच्छा है, मुझे बहुत पसंद है। बहुत पसंद है। बहुत बढ़िया, आपको बहुत बहुत शुभकामनाएं आपको, और गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला हार्दिक धन्यवाद। तर आपण पाहिले की जेनी आहे, जी जर्मनीची नागरिक आहे, ती खास मुंबईत आलेली आहे या मराठमोळ्या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी, आणि ते देखील खास मराठमोळ्या वेशभूषेमध्ये, आणि ती आज दिवसभर या सगळ्या आपल्या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि मराठी संस्कृती जी आहे ती जवळून पाहणार आहे, आणि जवळून पाहणार नाही तर त्यात स्वतः सहभागी देखील होताना आपल्याला पाहायला मिळते।